बरं का, हा आमचा पैलवान गडी मादा. महाद्याला सगळं गावच ओळखते काय रे महाद्या? म्हणजे तुम्ही ओळखता म्हणा गेला. ओळखतो? अहो चांगलाच ओळखतो की. काय महाद्या ऐक ना? होय की भाऊ. बघा, कोण कोणाला कुठे ओळखेल काय सांगता येत नाही. आपण उगाच म्हणतो जग लय मोठं आहे. जरा बारकाईनं बघितलं तर जग लय लहानच आहे बघा. सगळं कसं योगायोगाने जुळून आलेलं होतं. तात्याला भाऊ आणि अतुलचं म्हणणं पटलेलं होतं आणि नवऱ्या मुली नेहासमोर होणारा नवरदेव नक्कीच भाव खाऊन जात होता. या सगळ्यात मादा मात्र खुश नव्हता. पण त्याच्या खुशीचं कुणाला काय घेणं देणं होतं? नव्हतंच. असो, या सगळ्या धाकधुकीत बाहूंनी बागाबगीचा कार्यक्रम पार पाडला आणि पुढे काहीच दिवसात या जोडीने बाहेर फिरायला जायचा डाव पण आखला. या झोका बसू का? हा बस ना. सावकाश. खरं सांगू, मला असं वाटलं नव्हतं की तात्या तुम्हाला हा बोलतील म्हणून. का बरं असं वाटलं होतं? असं मला मनातूनच वाटत होतं. पण असं मनातून का वाटत होतं? कारण बऱ्याचदा शेतकरी मुलांची स्थळं तात्यांनी नाकारली होती आणि मला सिटीमध्ये जॉब असलेला मुलगा करायचा अशीच चर्चा घरात चालू होती. म्हणून मला तसं वाटलं असेल. बरं, पण मला काय वाटलं होतं हे तू विचारू नको आणि ते मी सांगणार पण नाही. तुम्हाला असं खरंच वाटलं होतं का हो आपलं असं जुळेल म्हणून? खरं सांगायचं तर मी असा विचारच केला नव्हता. भाऊ चल म्हणले आणि तुझ्या घरी येऊन बसलो. आणि बोक्याच्या तडक्यात पोहे किती खाली कळलंच नाही. पोहे ना मला घरची आठवण झाली हो. खूप उशीर झालाय. जायचं का आपण? खाणार हो, 5 वाजता जायचं. हो चला. चला तर चला. आणि हां, इकडे चहा खूप भारी भेटतो. जाता तर घेऊन जा. हो चला. चल. हे घ्या, दूध प्या म्हणजे झोप लागल. आज तर दूध बिपी वाटत नाही बघ. वय गाड्या, लयच अवघड झालं तुमचं. अगं अवघडच झालंय. देवी कशा खेळा करतोय बघ की. हा, असल्या चांगल्या पुरीला असला नासक्याचं स्थळ येतंय होय. पुन्हा तेच. अहो तुम्हाला किती वेळा समजून सांगायचं. अहो ती मोठी लोक, त्यांचं काय का होईना, आपण कशाला मध्ये पडायचं? नाही मी नुसतं बोलतोय, मध्ये कुठं पडतंय आता. तुम्ही त्या लग्नाच्या मध्ये पडताय म्हणून असं बेचैन बेचैन राहताय आणि विचार करून ना चिडचिड पण करते. अगं चिडचिड करून नाही तर काय करू आता? एवढी गुणी चांगली पोरगी आहे आणि त्याला असलं स्थळ सांगून या होय. अहो नुसतं बघा झाली तर जुळलंय का? नाही ना. मुळात म्हणजे तुम्ही बोलतायच कशाला? अहो तुमची गरज काय मध्ये बोलायची? त्यांचं काय बेहू, त्यांचं लग्न जुळो नाहीतर मोडो, आपल्याला काय करायचंय? आपण आपली कामं करायची आणि आपल्या लेकरं बाळांचं बघायचं. अगं तसं नाही ग, पण आता ही एवढं खुडील पोरग आहे आणि त्यांना जर वाटलं की असं महादानं काही सांगितलं नाही मग? हे बघा, त्यांना जर कळायचं असेल ना तर आता कुठूनही कळन आणि कसंही कळन. उद्या तुमच्या सांगण्यावरून त्यांचं लग्न फिसकाटायचं तर ते अहो आतल्या आणि भाऊ ते उद्या आपल्याच मागं हात धुवून लागायचे. हे बघा, त्यामुळेच मी सांगते तुम्हाला, तुम्ही हे काय कोणाला बोलू बी नका आणि सांगू बी नका. अगं पण हे बघा, पण बिन तर काय करूच नका. आणि जर करायचंच असेल ना तर आपल्या घरात पाळणं कसं हल्लं ना याचा विचार करा आणि कामाला बी लागा. काय काय म्हणते ऐका, तुम्ही कशाला एवढं चिडताय? माझं डोकं दुखायला लागलं. सर मागं उग सर ते माग. पण मी पण ना नीटच सांगते तुम्हाला, तुम्ही पण त्या मोठ्या लोकांच्या ना मध्ये पडू नका. असंच माग सारखा काय. जर तुम्हाला जर त्यांच्या मध्ये जर करायचंच असेल ना तर आधी मला पोटोशी करा आणि मग काय ना त्या लढाई करा. कळलं ना? जा जा.
मी काय म्हणते, त्या अतुलला भेटायला एवढा अंधारात जायची गरज आहे का? आणि त्यात पाऊस बी पडायला लागलाय. अगं वर्षे, काल मी आपल्याला लई रागात बोलली बघ, त्यामुळं माझं आज दिवसभर मनच लागेना. म्हणून आज काही करून मला आज आपल्याला भेटायचंच आहे. अगं पण तिथं भाऊ असतील तर परत काय तर कुठं होऊन बसेल बघ अजून. नाही कोण नाही तिथं वर्षा. आणि चौकशी केली की सगळी. अरे पण ते सारखं कुटाणा होऊ नये म्हणजे बरं आहे बाबा. अरे मी तुम्हाला म्हणतीये ना, मी शांतपणे जाणार, बोलणार, भेटणार आणि लगेच माघारी फिरणार. हा मग तसं असलं तर बरं आहे बाबा. चला बरं पटपट. हा चला. चला. वर्षे, तुम्ही इथंच थांबा काय, मी आले तुला भेटून. हा? संगे आता आणि कशाला आलीस बाई तू इथं? कशाला आलीस म्हणजे, तुला भेटायला आली, तुझ्या संग बोलायला आली. आणि खरं म्हणजे मी तुझी माफी मागायला आली बघ. बरोबर असू ते, पाय सोड. अगं पण ह्या वक्ताला किती वाजले बघ की, 10 वाजून गेलेत. हा मग हा मग काय, मग एवढा रात्र कोण फिरतो एकटं एवढ्या पोरीवानी? अरे मी एकटी नाही, रामा, सोमा, वर्षी समधी आलीत बघ माझ्या संग. सगळ्यांची जेवणं झाली होती, म्हणलं चला आपल्या हिरोला भेटून येऊ. बर, काल तर मोठा तमाशा करून गेलीस की. हा, लग्न मोडून बरबाद करणार होती ना मला. आज आले वर तोंड करून. अशी कशी येडी पोरगी तू? आतल्या आता कालच्यासाठीच माफी मागायला आली आहे की नाही मी. हा, आणि काल जरा चुकलंच बरं का माझं. तुला एवढ्या रागात मला बोलायला नको होतं, पण काय करायचं रे, मला येतो कधी कधी राग. आणि नंतर कोणी मोठ्या माणसाने समजून सांगितलं ना तर मला चांगलं समजतं बी. आणि मला माझी कालची चूक चांगलीच कळाली, म्हणून तर मी इथं आली आहे ना. पण आता बस, कालचा विषय नाही काढायचा. या घडीला फक्त आजचं आणि आत्ताचं बोलायचं. बर, जर तुला कालची चूक कळली असेल तर ठीक आहे. मग ठीक आहे ना? ठीक आहे की. ए, आज जाऊ नको, संगीताई म्हणली बाहेरच थांबा. तू असं हात धरून थांबून राहशील तिकडे, थांबायला काय तुझ्या हातात मारायला बी तयार आहे ग. ए दलिंद्र्या ग बस. त्याच्यात आबरूचा काय, तिथं बाहेर पावसापर्यंत बसूस तर आतमध्ये बसू. चला. अरे पण संगीता येऊ नका म्हणली आतमध्ये. अगं तुझी संगीत आहे हाय बेडरूमला, मला माहिती की. चला मध्ये तुम्ही. अगं ये की वर्ष, बस की. होय ग वर्षे, ते दोघं आतमध्ये काय करत असतील ग एकटे एकटे? मला काय माहिती काय करतात ती. तुला माहित नसेल ग, पण एक अंदाज लाव की. मला अंदाज बी लावायचा नाही आणि तुझ्या तोंडाला बी लागायचं नाही. आता तोंडाला बी नाही लागायचं म्हणल्यावर इथं बसून काय फायदा आहे? सोम्या, तुझं उंडगं तोंड आहे ना, जरा बंद ठेव आणि ग बस. अगं तू अशी जवळ असली ना की उंडगं तोंड बंदच होत नाही ग. ए खोडील बोड्या सोम्या, ती गबस बोलती ना मग ग बसायचं, जास्त आगाव पण नाही करायचा. बघा बघा बघा, कोण सांगते ते? अरे त्या दिवशी पाक तिचे पाय लाल होईपर्यंत धरून बसला होता की, वरून ती बोंबलत होती राम्या सोड राम्या सोड. हा, आणि आता तुला किती येते होय तिची? अरे त्या दिवशी गोष्ट वेगळी होती, आजची गोष्ट वेगळी. काय वेगळी होती रे त्या दिवशीची गोष्ट? हा, अरे येड्यांनो, जरा शांत बसा. तुमचं काय चाललं दोघांचं? इथं कशाला आलोय आपण? राम्या, इथं आपण कशाला आलोय? ताईची मदत करायला आलोय ना. आणि तुमचं काय चाललंय? एकमेकांसोबत भांडताय, आणि ती बी कशावरून? माझ्यावरून. तुम्ही दोघं एक लक्षात ठेवा, तुम्ही किती जरी आबदले ना तरी काही फरक पडणार नाही. मी काय तुमच्या हाती लागणार नाही. त्यामुळे ना गपची पडपडले आणि इथं पडून राहा आणि गप बसा. नुसती बडबड. संगे म्हणूनच सांगतोय ग, तुझी भलाई बालाजी दाजी संग आहे. मग होय र, ते समजा कळालंय बघ मला. आता उद्या ते आले की मी ते म्हणतील तसंच वागणार आहे.
आणि निर्णय बी घेणार आहे. बस मग. अगं संगे, मला तुझ्या आईला आणि बाकी सगळ्यांना असंच वाटतंय ग. होय. आणि तू बी इथून पुढे तुझी काळजी घे काय. आणि तुझ्या लग्नाचं काय झालं रे? ती पोरगी कशी वाटली लग्नाची आजची? भारी आहे की. अगं पण कशाचं काय, नुसतंच बघून आलोय बघ. होय. पण खरं सांगू आतल्या, एका मनाने अजून बी असं वाटते की आत्ता जशी तुझ्या संग बोलतेय ना तसंच पुढं बी बोलत राह. इथून पुढं तुझी लय 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 काळजी घेऊ. आणि मी जेव्हा जेव्हा डोळे उघडेल का तेव्हा तेव्हा तुलाच बघू असंच वाटतंय बघ. संगे, तू असा जरा पण विचार नको करू. अगं आपण दोघं इथंच थांबणं जरुरी आहे. ह्यातच आपली भलाई आहे का. आणि तुला सांगू, तू पण नको पडू ह्याला पडायचं. उद्या आजी येणार आहेत. त्यांच्या संग कसं बोलशील आणि कसं भांडण मिटवून घेशील ना ह्याचा विचार कर, ना की माझा. आलं का लक्षात? बघू बघू बिघू काय नाही. तुम्हाला आधी वचन दे, उद्या त्यांच्या संग नीट बोलशील आणि भांडण मिटवून नांदायचं असेल. दे बघू वचन. बरं बाबा, फक्त तू म्हणतोय म्हणून. उद्या दाजी आलं की मी त्यांचं नीट ऐकून घेणार आणि जुनं सगळं विसरून फक्त तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांच्या संग नांदायला बी जाणार. ठीक आहे की मग, चांगली गोष्ट आहे. बरं संगे, वेळ खूप झालाय का, बाहेर पोर वाट बघत असते. जाते. जाऊ की, पण जाता जाता एकदा शेवटचं मी म्हणते म्हणून. आणि तसं बी उद्या मी जाणारच आहे ना. चल ना. अगं संगे, बाहेर पोर दार लावल्यावर कोणाला काय कळते? संगे, इतका वेळ लागतोय बोलायला? अगं नुसतं बोलायचं नसतंय, बरंच काय करायचं असतंय. होय राम आहे. होय लाग सौम्या. अजून काय करायचं असतंय? ते तुला सांगायसारखं नाही. ते तुला करून दाखवायसारखं आहे. ए हो माग, कळलं मला. बस गप. अजून मी काहीच केलं नाही आणि एवढं लवकर कसं काय कळलं ग तुला? तुला मी काय एवढी भोळी वाटली वय मला न कळायला? भोळी नाही, पण चालू मात्र एक नंबरची. होय राम आहे. असं लागा. असं लगा? काय असं लगा? काय चालूपणा केलाय रे मी असं लगा म्हणायला? चालूच आहेस तू. अजून आम्हाला जवळ येऊन दिलं नाही म्हणजे चालूच आहेस तू. चालूच आहेस तू. अजून तुम्हाला प्रेमानं बोलू पण दिलं नाहीस म्हणजे चालूच आहेस तू. आणि हा राम्याचा गाल तुझ्या गालाला चिटकून बी दिलं नाही म्हणजे चालूच आहेस तू. अगं ह्या निब्बर अंगाला तुझं कवळं अंग लागू बी दिलं नाहीस म्हणजे चालूच आहेस तू. ह्या राम्याला तुझ्या होणाऱ्या बाळाचा बाप बनवून दिला नाही म्हणजे चालूच आहेस तू. तुमच्या दोघांच्या नादी लागायला मी काही येडी नाही, कारण चालूच आहे मी. झालं का तुझं काम? हा, भारी झालं की काम. चला आता. बरं तुम्ही हा खोली, आम्ही आता आतून जाऊ. ए, आता अजून कोणाला काही भेटणार नाहीये. गप चला घरी. जे काही बोलायचं असेल ना उद्या भेटून बोला. चल ना. चला. छत्र्या कुठं ठेवल्या रे? दे. महादेवराव, ओ महादेवराव,
अतुल? कुठे गेला असेल बे हा? त्या माणसासोबत तर नाही ना गेला. पण मग असं दार उघडं ठेवून कसं जाईल? बाप्पा अरे बाबा, असं नको करत जाऊ तू. का रे? एकतर मी इथं भीत भीत येत असते आणि आज तर ते पैलवान नीट झोपले पण नाही. विचार करतच पडले होते. पहिलवान का नीट झोपला नाही? अरे हेच की, तुझं स्थळ त्या नेहाला कसं काय गेलं, तुम्ही तिथं कसं काय आले, ह्याच विचारांमध्ये निश्चित चिडचिड चिडचिड करत पडले होते. माधुरी तुला खरं सांगू, मी तिथं जाऊपर्यंत आणि तुम्हाला दोघाला तिथं बघूपर्यंत ना मला माहीत पण होतं तुम्ही तात्याकडे कामाला लागले तुम्हाला. आणि तुमच्या पहिलवानांना सांग बिंदास राहा म्हणा, नको टेन्शन घेऊ. मग अजून त्यांचं काय जुळणार नाही बघ. जुळणार नाही? का नाही जुळणार? विषय सोपा आहे ग. एवढी सुंदर सुशिक्षित देखणी पोरगी आणि मी असा वस्तीवरचा उंडगा पोरगा, कसा मेळ लागायचा? तू असा म्हणजे तुझ्यात काही कमी? एवढं मस्त दिसायला चांगला आहे, बोलायला चांगला आहे आणि सगळं काही करायला बी चांगलं आहे. अरे तुझ्यासारखा नवरा तुला शोधून बी भेटणार नाही. बर मग काय तर. मग तुमच्या महादान काय तर काढी टाकली आणि माझं जुनं कांड सांगितलं तर ते लोक पोरगी देतील मला? पहिलवान असं काय बी करणार नाही, ती जबाबदारी माझी. खरंच? खरंच. तू माझ्यासाठी एवढं काय करायला लागलीस आजकाल? कारण मला तो आवडलाय आणि मी अशी बाई आहे जी आवडणाऱ्या माणसासाठी जगू बी शकते आणि त्याच्या भल्यासाठी काय बी करू शकते. बर. अतुलसाठी आणि त्याच्या आनंदासाठी जे काय करता येईल ते सर्व माधुरी करते. या सगळ्यात समोरचा माणूस आपल्याला काय देतोय त्यापेक्षा आपण त्याला काय देऊ शकतो याचा विचार करत स्वतःचं दुःख लपवत माधुरी अतुलला तिच्या पद्धतीने प्रेम देत होती आणि त्या प्रेम देण्यामध्येच स्वतःचा आनंद शोधत होती. असा आनंद शोधणारी विशेष आणि मळ्यातली एकुलती एक अतुलची माधुरी दीक्षित होती. चहा घेणार की नाश्ता? चहा चालेल. बर. ओ दादा 2 चहा पाठवा. बाकी भारी वाटलं बरं का तू आज भेटायला आलीस. दिवसभर आपण बोललो. खरं सांगायचं तर तुला बोलवून भेटून दिवस कसा गेला हे कळलंच नाही. मला पण तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. छान वाटलं? मग परत कधी भेटायचं? म्हणजे परत भेटायचा प्लॅन कधी करायचा? बघू आता पुढे भेटू. त्यात काय बघायचं? मैत्रिणीकडे चालले म्हणून सांगायचं नाही यायचं भेटायला. बर बघू. बर. हां चहा. संगे चहा मात्र भारीच केला आहे बरं का. अगं लय वर्षातून असा चहा प्यायला मिळालाय बघ. अहो भाऊ, हां. चहा चांगलाच झाला असेल, पण तो मी नाही केलाय, वर्षीनं केलाय. काय सांगतेस वर्षा, तू चहा केलायस? लय चवदार झालाय बघ. हो भाऊ. चहा चांगला करता येतोय म्हणजे जेवण बी चांगलं करता येत असेल. हा करते की जेवण बी. आता हे दोन्ही बी चांगलं जमतंय म्हणल्यानंतर ना तुझं लगीन करायला काय प्रॉब्लेम नाही. हा बघूया तुझ्यासाठी पोरग. ओ भाऊ, पोरगा बिरगा कशाला बघताय? हा इथं जुळते की वर्षीचं आहे की नाही वर्षा? ए सोम्या दातच क्या ग बस. काय बी काय बोलतोयस र? वर्षा बघू की न ग? नको भाऊ, एवढ्या लोकांना लग्न करायचं मला. हा असं करू, पहिलं आहे ना संगीला रांकला लावू. हा नंतर ह्या खोंडाचं बघू, मग तुझं आहेच की तुझं बी उरकून टाकू. हा होय भाऊ, सगळं चालेल, पण हे अजून आले कशी नाही हो? किती वेळची वाट बघतोय आपण. वेळ तर झालाय, रस्त्यातच असतील. तुम्ही असं करा, चहा पाण्याचं परत बघा. हां कारण की पाहुणं आलं ना तर मला त्यांच्यासंग बोलवून बायकोकडे बी जायचंय. ती वाट बघत असेल, बाजाराला न्यायचे ना. व
चालतंय. वर्षे ते कप उचल आणि आत घे आणि सगळं काही गरम करून ठेव. चल. गरमच केलंय ताई सगळं. ए काय कमी जास्त नाही झालं पाहिजे बरं का, पाहुणं येतंय. बरं संगे, तुला बोलायचं होतं. बघ, पाहुणं आल्यानंतर ना त्यांच्या संग जरा नीट बोल, समजलं? आपल्यालाच लवतं घ्यायचं आहे ना. हो, जे काय झालंय ते सगळं विसरून मोठ्या मनानं माफी माग. आता तुझ्याच भल्यासाठी करायचं आहे ना. होय भाऊ, सगळं कळालंय मला. तुम्ही जसं म्हणताय ना तसंच होईल. तुम्ही काही जास्त लोड नका घेऊ. होईल ना मी म्हणाले तसंच होईल भाऊ. ठीक आहे. आता पाहुणं कधी येतात कुणास ठाऊक. ओ जरा हळू चला की, एवढं काय गडबड झाली तिकडे जायची? अगं चल की, वेळ झालाय. गडबड काय हाय का आता थोडं इकडे तिकडे वेळ होणारच ना. आणि तसं बी रोज काय वेळ पोचव असं काही नियम बिम हाय बाई. हे उगं तू काय बोलत बसू नको. बरं चल लवकर ग. हा मी चाललीच. मी कुठं बसली ताव? चल की मग. आणि हा रात्री बोललेलं ध्यानात आहे ना हो तुमच्या? अजिबात त्यांच्या मध्ये काय बोलू नका आणि कोणाला काय सांगू पण नका. काय बघू, कोणी विचारलं तर सांगतो. बाई कळत कसं नाही हो तुम्हाला? कशाला त्यांच्या मध्ये पडताय? ती त्यांचं पाहतील ना. तुम्ही उगा मध्ये पडून ना दुसरं कांड वाढून घेऊ नका आता. ए तुला त्यांनाच काय घराची बाजू वाटते का? हा, यातल्याची लयच तुला काळजी वाटायला लागली. लय माया यायला लागली तुला. मायाचा विषय नाही, विषय आपापल्या ताटातला बघायचा आहे. कळतंय का तुम्हाला? हो कळतंय. आणि उगं बारके लेकरासारखं माझं कान भरत जाऊ नको. मला कसं करायचं ना ते चांगलंच कळतंय, कळलं का? त्यामुळे उगाच लय माझं डोकं न खात बसू. ही लय येडा माणूस आहे बाई. आपल्या भल्याचाच विचार करून सांगते तर उगाच आगावानी बोलतय. देवाने जे आपापल्या ताटात वाढून दिलंय यांच्या ज्यांनी खावं ना. चालले दुसऱ्याचं जेवण वाढून लागायला. उगं तुम्हाला सारखं सारखं टोमणं मारत जाऊ नको बरं का. स्वतःच्या ताटातलं बघीन माझं मी काय करायचं ते, कळलं का? आणि तुम्हाला सारखं चिडू नको बरं का. माझा राग माहित आहे तुला. मी चिडवत नाही, मी फक्त एवढंच म्हणते त्या आतल्याच्या लपड्यात कशाला पडते तुम्ही? अगं मी काय बी करेन, तुला काय करायचंय? हा होय हीच आहे की. पण तुम्ही कोण नवीन दिसता इथं? हायला तुमच्या गावचा दाजी की राहू. संगीता नाही होती, ते नवरा आहे मी. असं आहे होय. हा मग बरं लय दिसलं आपलं याला. हा झाला तुला उशीर. घरचा जरा कामधंदा होता. हा झाला उशीर तुला. बर बर. आता काय भांडणं मिटवायला चालाव का बायकोला सोबत घेऊन जायला आला? हा बघू आता, बघतो बोलून तरी कशी ठरते ती. बोला, पण जरा नीट ध्यान देऊन बोला बरं का. हा आता तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का? सांग. तुम्हाला सांगतो बघा. आता तुम्ही सांगा म्हणताय म्हणून सांगा लागलो बरं का. तसं आपण माणूस लय सत्यवादी आहे. हा जे वाटतंय ना ते आपण बोलत असतो बस. बरोबर सांगा लोक काय ती. एक तर उशीर झाला मला जायला. ऐका, अहो तुमच्या लाख मोलाची गोष्ट सांगायला लागलोय मी आणि तुम्ही म्हणताय राव बघून जायचं ना उशीर झाला ना उशीर झाला. ओ आपल्याला पण उशीर झालाय, आपल्याला पण कामाला जायचं ना. सांगा. हा विषय कसा आहे माहिती आहे का? आता ही दत्ता भाऊ नाही का, त्याचा बारका भाऊ लय खोडीला ती गाबड्या. हा अहो सगळा गाव नासवलाय ते ना. आणि त्याचं जुनं कुठं मिटवायचं आणि त्याचं लग्न लावायचं चाललंय ना आता. अहो कुठं काय, आमच्या मालकाच्या इथं त्याचं स्थळ आलं आणि म्हणून तर सगळं हे चाललंय ना. बाकी आता मला सांगा, तुम्ही तर कुणा सांगण्यावरून आला बरं? हा हा सरच्या आला का ना? अहो मग असंच आहे, या बारक्या भावाचं सगळं कुठं मिटवायचं आणि त्याचं लग्न लावायचं. हे सगळा विषय चालला की इकडे. आता बघा बाबा, मला जे वरनं वाटलंय मी बोललोय तुम्हाला. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं काय नाही ते. हा येऊ का मग? हा बरं थांबा. अहो पाहुणे, तुमचा नंबर दे की. तुम्हाला काय वाटलं तर लगेच मला फोन करा. गोरख गिऱ्यांचा नंबर. हा आणि हा नीट काळजीपूर्वक निर्णय घ्या बरं का. हा गोरख राव बरोबर वाटायला हे जाऊ तिकडं पहिले भारी होती राव. ए तुझं काय रे मध्येच का? ए तू काय बघते का मारक्या म्हशीसारखी? हा आणि काय चुकीचं बोललं मी सांग की. हा ही कुठाने करणार आणि आपण इथं काय मिटवायला आलोय? हा अगं ह्यो माझा आता गप बसणारला नाही. त्यांच्या कसा गेमा करतो बघ मी. आणि चल आता उशीर होत नाही का तुला?
भाऊ हा हे येणार आहेत की नाही हो? लई खोडील माणूस आहे तो, मला माहिती आहे. तो काही येत नसतो इथं. अगं फोन केलाय मी, रोडलाच असतील. हे तो कोपऱ्यावर रस्ता वगैरे चुकले असते. सोमा, ए सोमा, जरा जाऊन बघ की. बघा हा या पाहुणा. नमस्कार पाहुणे, या बसा बसा. घ्या पाणी. नको मला पाणी. रस्ता बिस्ता तर चुकला नाही ना? रस्ता होय, चांगला रस्ता बोला गेला. तुमच्या तिघात अतुल कोण आहे रे? तू आहे काय? हा मी. का हो? माझा लहान भाऊ अतुल आणि त्याचे हे मित्र सोमा आणि रामा. अहो मित्र कमी आणि कुटुंबातले सदस्यच जास्त आहेत बघा. घ्या चहा. नको मला चहा. अहो घ्या चहा घ्या. हो पाहुणं घ्या की चहा. अहो संगीने तुमच्यासाठी बनवला आहे. बाकी बाकी आपली तर बोलणं झालंच होतं. आता त्याच विषयावर काय आपण तेच 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 बोलत राहायचं. हा संगी तुमच्या संग बोलायला मागते. संगी बोल. अहो आता मागं जे झालं ते झालं. त्यात थोडं तुमचं चुकलं आणि थोडं माझं चुकलं. पण काही महिन्यात तिथं आल्यापासून ना मला जगताना जाणवतंय. अहो लोकांची लग्न सहजासहजी होत नाहीत. आता या पोरांचीच बघा की, आणि बाहेरच्या पोरांची बी तुम्हाला माहीतच असेल. म्हणून मला काय वाटतं, उगाच लांबण लावण्यापेक्षा 2 पावलं तुम्ही पुढे या आणि 2 पावलं मी पुढे येते. आपण आपल्यासाठी, आपल्या पोरांसाठी नव्यानं जगायला सुरुवात करू. आणि याच्या आधी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील ना, त्याच्यासाठी मी सॉरी म्हणते. आणि पुढे अशा चुका होणार नाही याची काळजी घेते. पाहुणं या म्हटलं होतं का नाही, संगी लय सुधारली. तिच्या चुका त्याला कळलेल्या आहेत. हा हो तिनं आता मला सांगितलंय की ह्याच्या मागे ज्या चुका झाल्या त्या पुन्हा परत करणार नाहीत. त्यामुळं आता तुम्ही दोघांनी परत नव्यानं संसाराला सुरुवात करावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आता तुम्ही बोला. तुला माहिती आहे की आईला विचारल्याशिवाय असं मी काय करीत नाही. आता घरी गेल्यावर बघतो, बोलतोय का तिला सगळं. आणि मी बी एकदा नीट विचार करू. एकदा का माझा निर्णय पक्का झाला सांगतो मग तुम्हाला सगळ्यांना. आईला वाटत बरं चला येऊ का, जरा तालुक्याला जायचं मला बी, उशीर व्हायला लागला. गोरख चल रे. घे छत्री. पोचल्यावर फोन करा. चालतं करतो. आणि परत निघतानाच फोन करा. नीट जावा. तुझ्या बापाने केली का अशी काम? हा जरा अंगात जीव असल्यासारखं कर की. हो असं काय बोलताय तुम्ही? मी तुमच्याशी नीट बोलते ना, मग तुम्ही पण माझ्याशी नीटच बोला. हे माझं तोंड मी कसं बी बोलणार, कळलं का? अहो तुम्हाला झालंय तरी काय? का असं मुद्दामून त्रास देण्यासाठी असं वागते? तुला लय ते आतल्याची बाजू घेऊ वाटते ना, हा म्हणूनच बोलतोय, कळलं का? हो मी काय त्याची बाजू घेत नाही, तुमच्याच भल्याचा विचार करून बोलते. आता समजा तुम्ही यांना सांगून त्या आतल्याचं लग्न मोडायचं ठरवलं आणि त्यांनी मोडलंच नाही आणि दिलं त्या भाऊला सांगून, मग अहो ही मोठी लोक कधी एक व्हायची आणि कधी आपल्या पोटा पाय द्यायची ते कळायचं सुद्धा नाही. ह्यावेळेस असं काय बी होणार नाही, कळलं का?
कारण इथं ना फक्त नानाची चालते हो, आणि नाना ना माझा जिगऱ्या जिगऱ्या, त्यामुळे तुला मध्ये मध्ये शानपणा करू नको, कळलं का? मला जे करायचंय ना तेच मी करणार हा. जसं तू नासक्या त्या आतल्यासोबत कांड केला होता ना माग, होय का? हो, आता ते कशाला काढते? झाले ना आता त्याला किती महिने झाले आणि विसरलेत पण, मग ते काढून कशाला भांडते? भांडत नाही का? तुझी काय कांड केलं ना तीच सांगतोय मी तुला. आणि कसलं तुला झालंय का? हा, एवढं होऊन सुद्धा तू त्या नासक्या आतल्याचीच बाजू घेते ना. हे बघा, तुम्हाला जे काय करायचं ना ते करा, पण तुम्ही आता माझं डोकं खाऊ नका आणि इथून पुढे ना माझ्याशी बोलू पण नका तुम्ही. जा जा, लई शाने, बोलू नका म्हण. चोरती चोरूनवर शिरजोर आहे काय तुझा, होय का? कसला खोडील बोड्याचा नवरा आहे का तुझा? भिकार जोड कुठला? आता कळालं असेल मी कान आणत नाही ते. मग काय तर लगा, साधा नीट हसून सुद्धा बोलला नाही तो. नाहीतर काय. अरे तो त्याच्या डोक्याने चालतच नाही. शेवटी म्हणलं नाही होय मी माझ्या आईला विचारून सांगतो म्हणून. आता मी त्याची बायको एवढी माफी मागतीये, मग मोठ्या मनानं माफ करून मला त्याच्या संग घेऊन जायला नको का? तर बोलतोय कसा, घरी जातो आणि विचार करून सांगतो. हे बघतल्या परत जर त्याने अशी नाटकं सुरू केली ना, मग मी माझी एकटी जगायला खंबीर आहे, मला नाही त्याची गरज. आणि मग परत भाऊला मध्ये घेऊन त्याला उगा त्रास नको देऊ. मस्त शानेस, शांत बस जरा. आता तुझा नवरा बोलून गेला ना आईला विचारून सांगतो म्हणून, सांगाल की 2-4 दिवसात. शांत बसून वाट बघण्याशिवाय काय पर्याय नाही बघ. आणि तुला सांगतोय गप्पच बस जा, आणि बोलण्यानं काय तर कांड करून टाकशील. आता ना शांत बसायचं आणि फक्त वाट बघायची. बसा मग वाट बघतच. शाळेला या सगळ्यांचा विचार करून का नाही डोकं कसं फनफन फनफन करायला लागले बघ. चहा शिल्लक आहे, आणू का? असेल तर आण. ए वर्षा, थोडं चहा असेल तर मला पण आणखी. मला पण पिऊ वाटत नाही होई ग, मला पण दिकी आहे ग. मी काय तुमची बायको आहे का तुम्हाला चहा द्यायला? आणि ते अतुल भाऊला चहा आणून द्यायला लागली. अतुल भाऊ काय तुझं नवरा आहे का? गप्पे दलिंद्र्या. म्हणजे तुम्ही सुधारणारच नाही. असतंच काय लागा नेहा, सगळं कसं पद्धतशीरपणे घडायला लागलंय, त्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको. काय जसं तुम्हाला वाटेल तसं, पण आता चला, उशीर झालाय. एवढं बोर करायला लागलो का मी? सारखं घराकडे चला घराकडे चला. अहो तसं नाही, कुणी बघायच्या आत घरी गेलेलं बरं. हो मॅडम, घरीच चाललोय, ते पण कुणी बघायच्या आत. चला निघूया. काय मग आता जोडीने जेजुरीला जायचं की घराकडं? जेजुरीला जाऊ की, पण लग्न झाल्यानंतर. नक्की ना? हो नक्की. चालतं. आता डायरेक्ट घराकडे जायचं? हो का? चला तर चला. दोघे जाम खुश आहेत, पण दुसरीकडे महादा माधुरीचं नातं यांचं लग्न जुळल्यापासून लईच कुपोषित होऊ लागलं. जेवढे हे दोघं खुश आहेत तेवढेच दुःखी ते दोघं आहेत. गेल्या 2 दिवसात यांचं लग्न जुळलं बी, सुपारी फुटली बी. तर तिकडं मादा माधुरीमध्ये जे काय प्रेम होतं ते संपलं बी, आणि आता दोघं एकमेकांना नीट बोलना बी. बाकी संगी नवरा घ्यायला येईल, पण तो काय येईना म्हणून त्याची वाट बघून ती थकली बी. एकंदरीत आता आपण मागचा बऱ्यापैकी सगळा काळ सांगून क्लिअर केला आहे. उगं 1-2 दिवसाचं सांगणं बाकी. पैलवान काय करतो एकटा? अय पैलवान, अरे नेमका विषय काय ते तर सांग की. हा, जो काय प्रॉब्लेम आहे ते एकदाचा क्लिअर करून टाक. नाना विषय सांगण्यासारखं नाही रे. बास का पैलवान, आता तुला माझ्यावर विश्वास नाही? अरे मी तर तुला दोस्त मानतो म्हणून तुला विचारलं. जर तुम्हाला दोस्त मानत नसशील तर कर एकटाच विचार, मी जातो. अरे अरे नाना तसं नाही, म्हणजे तू बी माझा मित्र आहेस की. अरे पण कसं सांगून काय सांगू, काय बी कळना झालंय बघ. अरे पैलवान, जे काय आहे ते बिंदासपणे सांग.
हे बघ, तू जे काय मला सांगशील ना ते मरेपर्यंत फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील बघ, ही माझी गॅरंटी. म्हणजे कसं आहे, म्हणजे हा विषय जरा थोडा वैयक्तिक आहे रे, म्हणून आता मी कुणाला बी नाही सांगितलं. वा, म्हणजे बघ, तू मला सांगतोय म्हणजे मीच नशिबान माणूस आहे का नाही? अरे तसं नाही, पण तू जर कुणाला सांगत नसशील तर मग. नाही, अरे जे काय आहे पैलवान ते सांगून टाक की राव. ना म्हणजे माझी ना एक अडचण आहे रे. म्हणजे मी असं रातच्याला बायकोच्या जवळ गेलो का नाही, मला कसं तरीच होतंय. म्हणजे तिच्या अंगाला हात लावला तरी बी माझ्याच्यानं काय होतच नाही रे. म्हणजे माझी ती करायची लई इच्छा असते रे, पण ती करायला गेलं की माझ्याच्यानं काय होतच नाही. मला बिहाच वाटतंय. म्हणजे आता तिची बी लई इच्छा असते का घरात पाळणा हलावा म्हणून, बरं काय तसं होतच नाही बघ आमच्यात. आणि म्हणूनच लई वाईट वाटतंय. म्हणजे आता तू ना एवढा मोबाईल बघतो, म्हणजे तू एवढा हुशार आहेस, तर यावर काय उपाय असेल का रे? हां, असं होय. हां, म्हणजे तुला लई विश्वासानं सांगितलं बघ, कुणाला सांगू नको. अरे पैलवान, मी कुणाला सांगणार नाही, उलट ह्याच्यावर मी तुला उपाय सांगणार आहे. उपाय म्हणजे उपाय आहे याच्यावर? हां हां, अरे मग, अरे पैलवान जग किती पुढे गेलं तुला माहिती का? हां, प्रत्येक अडचणीवर उपाय आहे, फक्त तो शोधायला लागतो, कळलं का? असं आहे होय? मग काय, ऐक. लई निवांत बसलाय माधुरीताई. हां, काम उरकली मग म्हटलं बसावं. त्या दोघांच्या लई खोलवर गप्पा चालू आहेत. मी वरूनच बघितलं, म्हणलं आता माधुरीताईंकडे जावं, जरा बसावं, गप्पा गोष्टी कराव्या म्हणून आले. होय, बोल की मग काय म्हणतेस? काय नाही, ते काल मुलगा बघायला आला होता, तुम्ही बघितला का हो तो मुलगा? तो होय, चांगलंच बघितलं की, आणि तो आमचा शेजारी पण आहे. विसरली की काय? तुमच्या घरा शेजारीच घर आहे त्यांचं. हा, जवळच आहे. मग तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळं माहीत असेल की? हां, माहिती आहे. मग सांगा ना, कशी आहे तो अतुल, म्हणजे स्वभावानी, बोलायला? तो होय, चांगलाच आहे, आणि लय मोठा बोलका पण आहे. आणि हा, एकदा की त्याने जीव लावला ना तर तो माघार नाही घेत. म्हणजे प्रेमळ आहे आणि गरिबांना मदत करणार बी आहे. हा ना, भारीच. मग तो ना अतुल भारीच. आता तुम्ही म्हणता एवढं सगळं खोलून का विचारते? त्यांचा फोन आला होता, त्यांच्या घरचे सगळे लग्नाला तयार आहेत, पण ते म्हणतायत आपण दोघं भेटू, बोलू, एकमेकांना पसंत करू आणि मगच लग्न करू. हा, मग भेटा की आणि बोला. म्हणजे असं एकांत भेटण्यासारखं आहे ना, लय आगाव बिगाव नाही ना. म्हणजे आता कसं तुम्हाला माहिती आहे, म्हणून म्हणलं तुम्ही सांगाल तसं करेन मी.
भेट म्हणतोय तर भेटा आणि बोला. हे बघ, जे काय विचारायचे ना ते आधीच बोलून घेतलं आणि मनाचे प्रश्न जर मिटवले ना तर पुढं वाढीव विषय होत नाही. त्याच्यामुळे जा आणि बिंदासपणे बोल. होय, पक्का ना? अहो पक्का. मग उद्याच भेटते मी. पण माधुरीताई, कुणाला काही बोलू नका बरं का? कुणालाच नाही सांगत मी. थँक्यू थँक्यू. बरं. म्हणजे मिटणार ना? अरे नक्की मिटणार आणि लवकरच तुमच्या घरात बाळ येणार. वाटलं तर घे माझ्याकडनं लिहून. होय का? मग काय तर. पण मी काय म्हणतो, तू काय सध्या लेकरा बाळाचा विचार करू नको. म्हणजे तू आधी बिंदास भेड, म्हणजे भिडून तर बघ. आणि एकदा का बिंदासपणे भेडायला लागला हां आणि तुला एक सवय लागायला लागली की त्यानंतर ते न वापरता काम करायचं. आणि एकदा का तुझ्या मनात ती भीती गेली, तुला सवय लागली की तुमचं काम पत्ते झालं म्हणून समज. अरे पण त्याला खर्च लय होत असेल ना? अरे खर्च बिर्च काय नाही, छोटंसं पाकिट असते ते. 100ला येतं, 100 त्यापेक्षा कमीच असेल पण जास्त नाही. खरंच का? काय मग काय तर. म्हणजे कुठं नेमकं कुठं भेटेल बरं ती? अरे तालुक्याला मेडिकलमध्ये मिळेल की. आणि असं बी मी जाणार आहे, आणू का एक पाकिट? होय की, हा ना. बघू काय फरक पडतोय का ती. हा अरे 100% फरक पडणार. आणि तू तुझ्या मनासारखा खेळ करणार. आणि महत्त्वाचं म्हणजे तू तुझ्या बायकोसमोर ताट मानेल चालणार. बस बस नाना, अरे एवढंच पाहिजे होतं बघ मला. आईला ह्या हांडगेपणामुळं लय झुरतोय बघ मी. अरे एवढा पहिलवान गडी मी, पण मला काय बी करायला येत नाही. मला का लय सहन करतोय मी. पण गड्या, तू सांगितलंय ती, तू जसं सांगितलंय का नाही, त्याच्यावरनं जर मी माझ्या बायकोला सुखी ठेवू शकलो का नाही, तर का माझ्यासारखा सुखी अख्ख्या या भागात नसणार बघ. तू आजपासून खुश म्हणजे खुशच राहायचं. अरे पहिलवान गडी तू, एवढा ताकदवान गडी, असं मन मारून सहन करून नाही जगायचं. कळलं? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कधी बी काय बी लागलं, काय बी लागलं तर मला सांगायचं. आज जसं मित्र म्हणून बोललायस का नाही, तसं सांगायचं. कळलं? हा नाना तुझ्या एका हाकेच्या अंतरावर, फक्त हाक मारायची. अरे बस, धन्यवाद नाना. अरे पर नाना, तुला हे सगळं कसं काय माहिती रे? ती बी लग्नाच्या आधी? आता मला हे सगळं कसं माहिती ते महत्त्वाचं नाही, पण मी जे काय सांगतोय ते तुझ्या किती कामात येईल ते जास्त महत्त्वाचं आहे. कळलं? तर मग असं आंबट जास्त बोलू नको. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, रात्री खेळ कसा खेळायचा, किती खेळायचा हे फक्त डोक्यातनं काढू नको. काय? होय 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 की. माधुरीला वाटतंय मादा अतुलबद्दल बोलत आहे की काय, पण मादाने स्वतःचं दुखणं नानासमोर मांडलं आणि नानाने मोठ्या हुशारीने त्यावर मार्गदर्शन पण केलं. दिवस मावळल्यावर घरी जाताना नानाने मादाला पाहिजे ते दिलं आणि मादाने सगळं कसं सांगितल्याप्रमाणे केलं. नको नको नको. एखाद्या मोठ्या कुस्तीचा किताब जिंकावा तसं मादा खुश झाला आणि आयुष्यात पहिल्यांदा त्याला त्याच्या ताकदीचा अंदाज आला. मादा स्वतःवर जाम खुश झाला. गेल्या काही महिन्यात जो न्यूनगंड त्याच्या मनावर ताबा करून बसला होता तो काही क्षणातच गळून पडला. दुसऱ्या दिवशी मादा नानाला भेटून आभार व्यक्त केला
ज्यावेळी नाना महादाच्या वैयक्तिक विजयाचे गुण गात होता त्याच वेळी नेहा माधुरीच्या मदतीने अतुलला पहिल्यांदा भेटायसाठी जात होती. दोघे दिवसभर भेटले, बोलले आणि आभाळभर खुश होऊन घराजवळ पण आले. बाकी आता मागचा भूतकाळ सगळा खतम बरं, आणि इथून पुढे फक्त वर्तमानच. काय चला मग आता थोड्या काळासाठी मी सध्या निरोप घेतो आणि जेव्हा गरज असेल तेव्हा पुन्हा हजर होतो. काय चला बाय. चला जाते मी. जाते की येऊ घरी सोडायला? अजून काय? ते अंधार पडायला आला ना, म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. आहे सवय मला एकटीला चालत जायची. जाशील पण परत कधी भेटायचं सांग की. भेटायचं बघू आता पुढे. पण असंच भेटायचं ना? भेटू की. आजचं भेटणं राणेसाहेबांना आवडेल दिसतंय. आवडलं नसतं तर दुपारीच घरी आले असते. असं अंधार असतोपर्यंत तुमच्यापाशी थांबले नसते. बर चला जाते मी. आणि इकडे तिकडे फिरत नका बसू, घरी जावा. चालतंय की, जसं तुम्ही म्हणाल तसं. कॉल करतो रात्री. फोन नाही घेता येणार. मग व्हॉट्सअप करतो. मेसेज तरी बघणार ना? मेसेज पण बघणार आणि रिप्लाय पण देणार. चालतंय, मग येऊ का? हो चला. माधुरी, कसं आहे, बरं आहे ना? हो बरं आहे. तुम्हाला इकडे येऊन लई दिवस झाले, पण तुम्हाला असं मी काय बोललोच नाही कधी. म्हणजे तुम्हाला असं बोलायची मला भीतीच वाटते. त्याचं काय आहे, पण मला आता असं वाटतं की आता सगळं बोलून टाकावं, म्हणजे नंतर गैरसमज नको, आहे का नाही? नाही नाही, असं काही नाही. असं काही नाही ना? मग बरं आहे. हा, बाकी तुमचं आणि त्यांचं लय पटतं. नेमकं एवढा टाइम काय बोलताय तुम्ही? त्या नेहाच्या लग्नाविषयी बोलता की काय? नाही नाही, लग्नाबद्दल कोण बोलतं? आम्ही बोलतो तुमच्याबद्दल, तुमच्या लग्नाबद्दल, तुमच्या रात्रीबद्दल. आणि त्या बोलण्यामुळेच रात्री फरक पडला असेल, नाही का? आहे का नाही? वरी पण आम्ही तेच बोलत होतो आणि आत्ता पण तेच बोलतो. बघा, ह्याच्या पुढं माझा लई खुश राहील, आणि माझा खुश राहिला तर तुम्ही पण खुश राहताल, आणि तुम्ही खुश राहिलात तर मला बी तुम्ही कुठेतरी खुश कराल ना, आहे का नाही? म्हणजे मला तुम्ही द्याल ना? काय द्याल? आहे का आता? अहो, फक्त तुमच्या सुखासाठी मी एवढं सगळं केलं. त्या महाद्याला मी मर्द बनवला, आणि तुम्ही माझा आभार मानायचं सोडून खुशाल बनताय की काय मागताय म्हणून. अहो, मला तर काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय, काय मागताय. अहो, जे तुमच्याकडं आहे तेच मागतोय मी. हां, म्हणजे द्याल ना? म्हणजे जे तुमच्याकडे ते मला द्याल. आतमध्ये तुम्ही जे लपून ठेवले ते मला बघू द्याल, आणि रात्रीचे तुम्ही महाद्याला देता ते मला दिवसा द्याल. कळलं ना? द्याल ना? हा ना, आणली बेक्की अंड. चल लागू दाखवला. आणली का? हा हो, पुढे मी आलोच. हे चल ग.